नमस्कार. आपली बदलापूरच्या चर्चासत्र यामध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. खरं तर आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण विविध विषयांवरती सध्याच्या चालू घडामोडींवरती बोलणार आहोत. आपण पहिलं नुकतंच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा भाजपामध्ये अनेक त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पक्षप्रवेश केला. खरं तर आगामी निवडणुका ज्या आहेत, लोकसभा असू द्यात, विधानसभा असू द्यात, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसला हा जणू काही मोठा धक्काच आहे. आणि सध्या आजच्या या चर्चासत्रामध्ये आपण या पुढच्या ज्या काही निवडणुका असू द्यात किंवा सध्याचं जे काही राजकीय वातावरण आहे किंवा पक्ष बऱ्यापैकी बदलले जात आहेत त्याच्यावरती नेमकं आपण आता बदलापूर शहरात या ठिकाणी राजकीय नेत्यांची काय भूमिका आहे, कशा पद्धतीने ते बघतात या सगळ्या घटनांकडे, यावर आपण खरं तर विशेष चर्चा करणार आहोत. आणि आजच्या या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत उपस्थित आहेत शैलेशजी वडनेरे, जे याआधी त्यांनी आपण पाहिलं की शिवसेना पक्ष असू द्यात किंवा त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला, परंतु या दोन्ही पक्षाची त्यांनी अतिशय जे पद त्यांच्याकडे होतं अतिशय चांगली ठाम भूमिका जी आहे किंवा पद जे आहे, पदाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अनेक कार्यक्रम असू द्यात, अनेक शिबिर असू द्यात, लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम खरं तर त्यांनी नेहमीच केलेलं आहे. आणि आपण सध्या आज चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेला सुरुवात करताना माझा पहिला प्रश्न असणार आहे, आपण पहिलं काही क्षणापूर्वीच, काही वेळापूर्वीच या ठिकाणी अशोकरावजी चव्हाण यांनी पक्षप्रवेश केला भाजपामध्ये. या अगोदर सुद्धा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केलं, उद्धव ठाकरेंसोबत बंड केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी भाजपासोबत युती केली. त्यानंतर पाठोपाठ अजितजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले, ज्या पक्षात तुम्ही सध्या आता आहात, शरद पवारांसोबत सध्या तुम्ही आहात, परंतु हे सगळे पक्ष बदलत आहेत, सारखे गद्दार म्हणवलं जात आहे. काय कशा पद्धतीने तुम्ही बघता, काय वाटते, यांची भूमिका तुम्हाला पटते का? कारण की अशोक चव्हाणांनी यावेळी या ठिकाणी पक्षप्रवेश करताना एक कारण सुद्धा दिलं की पक्षाची आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर काय भूमिका आहे ती स्पष्टच नाही आहे, निवडणूक जिंकायची कशी हे स्पष्टच नाही आहे, पक्षाला माहितीच नाही आहे कशा पद्धतीनं आपण निवडणूक लढायची किंवा काय. कशा पद्धतीनं बघताय तुम्ही या सगळ्यांकडे? बघा, अशोक चव्हाण साहेबांनी आत्ताच आपण माहिती आली की या ठिकाणी भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आता या ठिकाणी. कारण मी काल त्यांनी तो राजीनामा दिला तिथपर्यंत मी माहिती घेतली होती. परंतु जर अशा प्रकारे जर एवढे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते की ज्यांनी एखाद्या काँग्रेससारख्या एका राष्ट्रीय पक्षाचं नेतृत्व केलेलं आहे, म्हणजे ते मुख्यमंत्री पदावर ते कार्यरत होते, अर्थात त्यावेळेला त्यांच्यावरती आदर्श घोटाळ्याचा आरोप झाला होता आणि त्यानंतर ते मला वाटतं मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये तशा प्रकारे काही त्यांचा नाईलाज होता किंवा नाही याची कल्पना नाही. परंतु ते ज्या भाजप पक्षाबरोबर गेलेले आहेत, कारण भारतीय जनता पार्टीची एक वेगळी विचारधारा आहे, ती उजव्या विचारधारेचा तो एक पक्ष आहे आणि काँग्रेस हा एक समाजवादी विचारधारेचा म्हणजे डाव्या बाजूचा विचारसरणीचा एक पक्ष म्हणून आपण पाहत असतो. आणि एक ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी हे भांडवलशाहीचं प्रतिनिधित्व करते आणि अशा पक्षाकडे ज्या वेळेला काँग्रेसचे एवढे वरिष्ठ नेते जातात, बघा, पक्ष प्रवेश करणं किंवा पक्ष बदलणं या गोष्टीला मी फार महत्त्व देत नाही, परंतु जी विचारधारा असते ती फार महत्त्वाची. कारण भारतीय जनता पार्टीची विचारधारा कोणती आणि काँग्रेसची विचारधारा कोणती, कारण राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा काँग्रेस असो, हे पक्ष हे समाजवादी विचारधारेचे आहेत. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, समाजातील सर्वसामान्य घटकाला शेवटच्या घटकापर्यंत सत्तेचा उपयोग झाला पाहिजे, अशा प्रकारच्या भावनेतून काम करणारे पक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आहेत. आणि अशा वेळेला ह्या पक्षातून लोक बाहेर पडून भांडवलशाही विचारधारेच्या भारतीय जनता पार्टीमध्ये जातात, हे धक्कादायक आहे. कारण ज्यांनी आयुष्यभर ज्या जनतेने त्यांना निवडून दिलं किंवा काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असो, या मंडळींना जनतेने निवडून दिलं, ते त्यांच्या विचारधारेच्या बेसिसवर त्यांना निवडून दिलेलं होतं. आणि अशा वेळेला ही मंडळी ही संपूर्ण विचारधारेचा त्याग करून भाजपकडे जातात, हे फार अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण हे बघा, हे निश्चितपणे आहे की भांडवलशाही जेव्हा सत्तेवरती असते, म्हणजे भांडवलशाही विचारधारेचा पक्ष, त्यावेळेला अशा पक्षाला सत्तेतून दूर करणं फार कठीण असतं. आणि त्यांच्याकडे प्रचंड ताकद असते. कशाची ताकद असते? पैशाची ताकद असते. कारण भांडवलशाही विचारधारेमध्ये मला वाटतं सत्तेचं केंद्रीकरण होत असतं,
पैशाचं केंद्रीकरण होत असतं आणि संपूर्ण पैशाची ताकद ह्या पक्षांच्या पाठी असते. अशा वेळेला जे डाव्या विचारसरणीचे पक्ष असतात, समाजवादी विचारसरणीचे पक्ष असतात, अशा पक्षांना त्या ठिकाणी जिवंत राहणं हे फार कठीण असतं. तर पण अशा विपरीत परिस्थितीमध्ये कुठेतरी ज्या विचारधारेच्या आधारावरती आजपर्यंत ज्यांनी राजकीय वाटचाल केली, असे मग अशोक चव्हाण असो किंवा मग राष्ट्रवादीतून फुटलेले अजितदादा पवार असोत, या अशा मंडळींनी अशा प्रकारे विचारधारेचा त्याग करून या भारतीय जनता पार्टी बरोबर जाणं हे अत्यंत चुकीचं आहे. हे मला वाटतं जनतेने जी त्यांना मतं दिली आहेत आणि आजपर्यंत त्यांची जी राजकीय वाटचाल झालेली आहे आणि त्यांना जी काही या ठिकाणी संधी मिळाल्या आहेत, ते निश्चितपणे या जनतेने जी त्यांना मतदान केलेलं आहे तर त्या भावनेशी त्यांची प्रतारणा त्यांनी केलेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं. अर्थात आता ज्या पद्धतीनं त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे, भाजप पक्ष सध्या बघायला गेलं तर बऱ्याच याच पक्षातील अनेक आमदार असतील किंवा इतर पदाधिकारी असतील, त्यांच्याकडून बऱ्याच घटना घडत आहेत. आपण एक ताजी आत्ताची घडामोड जर बघितली तर काही दिवसांपूर्वीच कल्याणचे आमदार या ठिकाणी गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता. तिकडचेच माजी नगरसेवक होते आणि पक्ष शिवसेना जे सध्या युतीमध्ये आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा खूप जास्त मतभेद आहेत हे याच्यावरून निष्पन्न झालं. परंतु अशा सगळ्या घटना घडतात गोळीबारासारख्या, त्यासुद्धा आमदारावरून, सत्ताधारी आमदारांच्या माध्यमातून. या घटना कशा पद्धतीने बघताय? बघा, मी मगाशी तुम्हाला म्हटलं की निश्चितपणे ज्या वेळेला भांडवलशाही विचारधारेचा पक्ष सत्तेवर असतो त्यावेळेला त्यांच्याकडे प्रचंड पैशाची ताकद असते आणि मुळात भांडवलदारांकडे पैसा मोठा पण असला तरी पैशाची ताकद त्यांच्याकडे असतेच. परंतु ज्या वेळेला त्यामध्ये सत्ता बरोबर येते त्यावेळेला सत्ता आणि पैसा या दोन्ही मार्गातून, ज्या वेळेला सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, ही एक भांडवलशाही विचारधारा आहे आणि ही भारतीय जनता पार्टी ह्या पक्षाची विचारधारा ही अशाच प्रकारची आहे. आणि अशा प्रकारे पैसा आणि सत्ता एकत्र येतो त्यावेळेला एक उन्माद तयार होतो की आम्ही जे काही करू ते आम्हाला कोणी अडवणारं नाही आहे. मग त्यावेळेला आम्हाला मग कायदा देखील धाब्यावर बसवला जातो आणि त्या मार्गातून वाटेल ते करायचं, आपल्याला हवे ते मिळवायचं आणि आपल्या ज्या विरोधकांची तोंड दाबायची. मग त्यासाठी गुन्हा करावा लागला, कुठल्या ठिकाणी मला वाटतं शस्त्रांचा वापर करावा लागला, तरी देखील ते मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडणं हे आत्ताच्या काळात अपरिहार्यच वाटतं. कारण मुळात सत्तेचा एक उन्माद या ठिकाणी सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे आणि ह्यात अजून एक अँगल असा आहे की या सत्तेच्या मार्गातून आता दोन्ही जे पक्ष, सत्ताधारी पक्ष आहे, त्यांच्यात देखील वाद उपस्थित होत आहेत. मग तो एक सत्तेची स्पर्धा आहे ती आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आणि अजून एक असं म्हणता येईल की ह्या मार्गातून एकमेकावर देखील अन्याय करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि एकमेकाचे देखील आवाज दाबण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय. ज्यावेळेला आत्यंतिक आता या दोन्ही घटनांमध्ये पाहिलं की हत्या झालेल्या आहेत, तर कुठेतरी कोणावर तरी काही अन्याय मोठ्या प्रमाणात झालाय का आणि सत्तेचा गैरवापर करून त्यांना दाबण्याचा प्रयत्न झालाय का, या अशा प्रकारच्या घटना त्यामुळे घडत आहेत का, अशा प्रकारचं या ठिकाणी परिस्थिती आहे. परंतु यामध्ये एक निश्चितपणे आहे की सत्तेचा उन्माद तयार झालेला आहे आणि जनतेने ह्याचा विचार करायला पाहिजे. कारण कायदा धाब्यावर बसवला जातोय तो सत्ताधाऱ्यांकडनं. मुळामध्ये कायद्याचं पालन करण्याचं काम आणि कायद्याचं पालन करून घेण्याचं काम ही जबाबदारी मुळात सत्ताधाऱ्यांवरती असते. अशा वेळेला जर ही मंडळी अशा प्रकारे उन्मादक पद्धतीने जर वागत असतील तर हे चिंताजनक आहे आणि जनतेने मला वाटतं निश्चित पुढील काळामध्ये जर दोन्ही सत्ताधारी पक्ष जर एकमेकाशी अशा प्रकारे वागत असतील तर मग जनतेचं काय होणार, सर्वसामान्य माणसाचं काय होणार. जो युवक, सर्वसामान्य युवक आज व्यवसायामध्ये विविध क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याकरता प्रयत्न करतोय आणि अशा युवकांना जर अशा प्रकारच्या जर सत्ताधाऱ्यांच्या या उन्मादामुळे जर संघर्ष करावा लागला किंवा त्यांच्या जीवावर जर बेतला तर ती चिंताजनक राहील. त्यामुळे जनतेने आता विचार करायला हवा. म्हणून बघा, सत्ता आलेली आहे, सत्ता येते आणि जाते, ह्याचं हे लक्षात सत्ताधाऱ्यांनी ठेवायला पाहिजे. तर मुळामध्ये त्यामुळे जनतेने आता भाकरी फिरवायची वेळ आलेली आहे की जे सत्ताधारी आहेत त्यांना जर त्यांची जागा दाखवली तर पुढील काळामध्ये ते मला वाटतं त्यांची जागा जनता दाखवेल, अशा प्रकारची परिस्थिती मला दिसून येते. अर्थात आता ज्या पद्धतीने आपण पाहिलं, सध्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनी पक्ष आपण पाहिलं की बंड केलं, पक्षापासून वेगळे झाले, त्याच्यानंतर मग त्यांच्याकडेच तो पक्ष आला. अगोदर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे झाले, नंतर अजित पवार झाले आणि आत्ता आपण बघतोय पुन्हा एकदा एक पक्षप्रवेशच झालेला आहे. हे जी पक्ष बदलण्याची जी भूमिका आहे तुम्ही कशा पद्धतीने बघता याकडे?
नाही बघा, पक्ष बदलणं किंवा कोणी कुठल्या पक्षात जाणं याला मी काय फार महत्त्व देत नाही. कारण गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की अनेक पदाधिकारी आहेत की त्यांनी पक्ष बदललेले आहेत. आणि मुळामध्ये पक्ष बदलताना बऱ्याचदा आपण एखाद्या कार्यकर्त्याला म्हणतो किंवा एखाद्या नेत्याला म्हणतो किंवा त्याने पक्ष बदलला, त्याला दल बदलू म्हणतो, त्याला आपण गद्दार म्हणतो. हे तेवढ्यापुरता ठीक आहे, परंतु पक्षांच्या भूमिका देखील तशाच प्रकारच्या आहेत. पक्ष देखील कॉर्पोरेट पद्धतीने चाललेत. आता पहा ना, आपण एखाद्या कंपनीमध्ये जर चांगला काम करणारा एखादा जर कोणी इंजिनियर असो किंवा एखादा कोणी कर्मचारी असो, तर त्याला आपल्या कंपनीत घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला अधिक पगाराची आणि अधिक चांगल्या प्रकारची संधी दिली जाते. तशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी पक्ष करत आहेत. मग ते भारतीय जनता पार्टी असो किंवा इतर सर्वच पक्षांनी इतर पक्षातून आलेल्या लोकांना चांगल्या प्रकारची संधी दिलेली आहे, पदं दिलेली आहेत. पदं म्हणजे मंत्रीपदं पण दिली आहेत आणि मला वाटतं पक्षाची पदं देखील दिलेली आहेत. तर अशा प्रकारे जर पक्ष जर कॉर्पोरेट पद्धतीने चाललेले आहेत, तर एखादा कार्यकर्ता कुठे जात असेल तर मला वाटतं त्याच्यावरती आपण आक्षेप घेण्याचं कारण नाही. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट की कुठला पक्ष काय काम करतोय आणि तो जनतेशी बांधिलकी जपतोय का, तो जनतेच्या हिताची कामं करतोय का, आणि मुळामध्ये कोणत्या पक्षाची विचारधारा ही कोणती. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी ह्या समाजवादी विचारधारा आहे. समाजवादी विचारधारेमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावरती, सर्वसामान्यांना न्याय देण्यावरती अधिक भर असतो. परंतु भारतीय जनता पार्टी सारखे पक्ष हे भांडवलशाही पक्ष आहे. या ठिकाणी त्यांना सत्तेचं केंद्रीकरण करायचं आहे, त्यांना पैशाचं केंद्रीकरण करायचं आहे. आपण पाहा ना, आता ज्या अनेक बँका होत्या, पतसंस्था होत्या, सहकारी संस्था होत्या, ह्या बंद करून कमी बँका तयार करायच्या, मग त्या माध्यमातून पैशाचं केंद्रीकरण करायचं. त्याचप्रमाणे जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना संपवून सर्व मोनोपोलीज क्रिएट करून मोठ्या एकाच कंपनीला मोनोपोली दिल्यामुळे या ठिकाणी मला वाटतं त्या पैशाचं केंद्रीकरण होतं. अशा प्रकारे भांडवलशाही विचाराद्वारे या ठिकाणी छोटे व्यावसायिक, सर्वसामान्य जनता, आज आशेने कुठेतरी प्रगती करण्याचा प्रयत्न करणारे तरुण यांची स्वप्नांचा चुराळा होतोय. आणि अशा प्रकारची विचारधारा असणारा पक्ष, मी म्हटलं ना, भांडवलशाही ही शक्तिशाली असते. कारण भांडवलशाही बरोबर जर सत्ता आली तर ती सत्ता ही मदांध होते. म्हणजे आपण म्हणतो ना, त्या हत्या होतात आणि ह्या ज्या घटना घडतात, ह्याचाच परिणाम आहे. सध्या आपण जर पाहिलं तर आता जवळपास काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 गट होते, परंतु आता आपण पाहिलं निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्यानंतर पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही गेलं. मग सध्या शरद पवार गट, ज्या गटात तुम्ही आहात, आणि काँग्रेस पक्ष, तर कशा पद्धतीने बघता, काय सध्या पुढची तुमची कशी पावलं आहेत? योग्य वाटतं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीची तयारी सुरू आहे की काय नेमकं? नाही, आता बघा, मी जे स्वतः पाहिलं एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून माझं जे मी मत आपल्याला सांगेन. आता अर्थात हे तुमच्या चॅनल पुढे असल्यामुळे ते सर्वांपर्यंत पोहोचत असतं. बघा की पक्ष त्या ठिकाणी गेला, त्यानंतर चिन्ह गेलं. मग तातडीने पुढे काय घटना घडल्या मला म्हणजे फार काही दिसून आलं नाही. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार गट, आमचे आदरणीय पवारसाहेब या ठिकाणी गेलेले आहेत. सुप्रियाताई देखील सातत्याने सांगतात की लवकरच काहीतरी आम्हाला न्याय मिळेल. पण मुळात आहे ना, अशा प्रकारे आत्ताची जी परिस्थिती आहे ना, की ह्या काळामध्ये न्याय मिळणं एवढं सोपं वाटत नाही. त्यामुळे आता हे जे पक्ष आणि चिन्ह गेलेलं आहे ते परत येईल अशा प्रकारची मला निश्चित चिन्ह दिसत नाही आहेत. परंतु बघा, चिन्ह जाणं किंवा पक्ष जाणं हे फार महत्त्वाचं नाही, तर महत्त्व हे विचारधारेला आहे. कारण आदरणीय पवार साहेबांनी ज्या समाजवादी विचारधारेची कास धरलेली आहे, त्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांना न्याय देणं, मग सर्व कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, हा विचार न करता त्यांना मुख्य प्रवाहात आणणं आणि सर्वसामान्य माणसाचं हित जपून त्यांना एक चांगल्या प्रकारे खालच्या घटकांना सधन होण्यापर्यंत त्यांना एक चांगल्या प्रकारचा राजमार्ग निर्माण करून देणं, अशा प्रकारची भावना पवार साहेबांची आहे. त्यामुळे आता जरी पक्ष गेला, चिन्ह गेला, फार मोठा फरक पडेल असं वाटत नाही. निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मिळून पुढील काळामध्ये पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील अशी निश्चित आशा आणि विश्वास या ठिकाणी मला वाटतो. नक्कीच. तर आपण बऱ्याच विषयांवरती चर्चा केली. एक आता स्थानिक मुरबाड मतदारसंघावरती थोडं आपण चर्चा करूयात, कारण की राज्य पातळीवरची चर्चा आपली झाली आहे. मुरबाड मतदारसंघात आपण सध्या पाहायला गेलं तर स्थानिक आमदार केसनजी कथोरे असू द्यात, स्थानिक खासदार असू द्यात, कपिलजी पाटील असू द्यात, दोघांमध्ये खूप मतभेद आहेत. सध्याचे पदाधिकारी जे आहेत, आता दोघेही भाजपामध्ये असल्यामुळे दोन्हीकडचे म्हणजे पदाधिकारी जे आहेत ते शांत आहेत, कधी बोलत नाही या वादावरती. किंवा 2 गटसुद्धा झालेले आहेत पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा. काही आहेत ते आमदारांसोबत आहेत, काही आहेत ते खासदारांसोबत आहेत. तर तुम्ही कशा पद्धतीनं बघता याकडे, काय वाटतं तुम्हाला?
नाही बघा, आता आमदार आणि खासदारांमध्ये जे काही वाद आहेत, म्हणजे आता अर्थात ही मंडळी फार ज्येष्ठ आहेत, त्याच्यावरती मी बोलणं कितपत योग्य माहीत नाही, परंतु हा प्रश्न आपण विचारला आहे त्याचं उत्तर देणं क्रमप्राप्त आहे की दोन ज्येष्ठ जे नेते आहेत म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं की मागील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोघंही होते, एकत्र होते आणि एकमेकांचे सहकारी होते, आणि आता पुन्हा एकदा ते भारतीय जनता पार्टी या सत्ताधारी पक्षामध्ये एकत्रितपणे काम करत आहेत. हा, मुळात ह्यांनी भिवंडी लोकसभा असो किंवा मुरबाड विधानसभा क्षेत्र असो अगदीच काहीच केलं नाही असं काही म्हणणं योग्य ठरणार नाही. दोघांचे प्रयत्न, विकासाचे प्रयत्न चालू आहेत, परंतु कुठेतरी या दोघांच्या संघर्षामध्ये विकास कामं कुठेतरी बाधित होत आहेत की काय, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देखील खाजगीमध्ये या ठिकाणी याबद्दल चर्चा करत असतात, परंतु उघडपणे यावरती कोणी बोलत नाही. तर आता बघा, या दोन नेत्यांमधला वाद हा ठीक आहे, बदलापूर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी हा कळीचा मुद्दा आहे, परंतु मुळामध्ये राजकीय कार्यकर्त्याने किंवा लोकप्रतिनिधीने मुळामध्ये आपला फोकस हा जनतेच्या कामावरती ठेवायला पाहिजे की आपण आपल्या माध्यमातून आपण काय विकासाची कामं करतोय किंवा जनतेला आपण कोणत्या मार्गाने दिलासा देऊ शकू. कारण अलीकडच्या काळात कोविडच्या नंतर प्रचंड उद्योगधंद्यांवरती परिणाम झालेले आहेत. आज बेरोजगारी वाढलेली आहे. अनेक तरुण आशेने कुठेतरी एक चांगल्या प्रकारे आम्हाला संधी प्राप्त होते का ह्या दिशेने पाहत आहेत. मुळामध्ये आपण बदलापूर शहरात पाहतोय की अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बदलापूर शहर सांस्कृतिक नगरीकडे वाटचाल करू लागलंय, परंतु शहराची गरज काय आहे? तर शहरातील तरुणांना रोजगाराच्या संधी देणं, शहरातील तरुणांना उद्योगधंद्याकडे आकर्षित करणं आणि त्या दृष्टीने त्यांना सहकार्य मार्गदर्शन करणं, अशा प्रकारची या ठिकाणी लोकप्रतिनिधींची भावना असायला पाहिजे. आणि शहरामध्ये अनेक ज्या सुविधा आहेत त्या सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. आपण आता होम प्लॅटफॉर्मच्या संदर्भामध्ये जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि प्रचंड असंतोष आहे. या ठिकाणी बदलापूर शहरातून लक्षावधी लोक या ठिकाणी मुंबईला ट्रेनने प्रवास करत असतात आणि अतिशय जीवघेणा असा त्यांचा प्रवास असतो. अर्थात आम्ही बदलापूर शहरात व्यवसाय करत असल्यामुळे आमच्यावरती वेळ येत नाही, परंतु आमच्याही कुटुंबातले घटक, माझा मुलगा असो किंवा आमच्या घरातील मंडळी या ठिकाणी ट्रेनने प्रवास करतात, ते सातत्याने त्याविषयी बोलत असतात. आणि तर हे प्रश्न सोडवण्याकरता लोकप्रतिनिधी, मग ते आमदार असो किंवा खासदार असो, त्यांनी विशेष त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं पाहिजे, अशा प्रकारची आमची भावना आहे. आणि मुळामध्ये बदलापूर शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. कारण बदलापूर शहर हे अत्यंत वेगाने वाढणारं शहर आहे, महाराष्ट्रातलं म्हणा किंवा देशातलं म्हणा, आणि इतक्या वेगाने कुठल्याही शहराचा विकास होत नसतो, परंतु बदलापूर शहर वाढतंय, सुविधांचा अभाव आहे हे सत्य आहे, आणि ह्याला लोकप्रतिनिधी सध्या परिस्थितीत जबाबदार आहेत हेही देखील निश्चित आहे. तर हे वाद जो आहे हा फार महत्त्वाचा नसून येत्या काळामध्ये कुळगाव बदलापूर शहर असो, मुरबाड विधानसभा क्षेत्र असो, त्याचा विकास होण्याची गरज आहे. या ठिकाणी ती रेल्वे आहे, त्या रेल्वेच्या संदर्भात अनेक वर्षापासून आपण ऐकतोय, अतिशय संत गतीने ते काम चालू आहे. होम प्लॅटफॉर्मच्या संदर्भात देखील उलटसुलट निर्णय त्या ठिकाणी रेल्वे प्रशासन घेत आहे. ते खासदारांचं ऐकत नाहीत का, लोकप्रतिनिधींचं ऐकत नाहीत का, अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर जनतेला दिलासा या लोकप्रतिनिधी द्यायला हवा, मग ते आमदार असो किंवा खासदार असो. त्यांच्या अंतर्गत मतभेदाचा परिणाम शहराच्या विकासावर होता कामा नये. आणि अशा प्रकारे जर होत असेल आणि कुळगाव बदलापूर शहरांची विकासाची कामं होत नसेल तर आम्ही निश्चितपणे याच्यावरती संघर्ष करू. आणि आम्ही या ठिकाणी एक पर्याय म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडी असेल, जर ह्या लोकांनी कामं नाही केली तर निश्चितपणे पुढील काळामध्ये महाविकास आघाडीचा आमदार आणि खासदार या ठिकाणी निवडून येऊ शकतो. आणि मुळामध्ये काय माहिती का, आत्ताची आपण सातत्याने म्हणतोय की भांडवलशाही पक्ष जो भारतीय जनता पार्टी, सत्तेची आणि पैशाची ताकद आहे. या ठिकाणी आपण अनेकदा म्हणतो की इतर लोक, विरोधी पक्ष आवाज उठवत नाही. आवाज उठवणं हे काम चालू असतं, परंतु बऱ्याचदा आवाज दाबला जातो, बऱ्याचदा इतर माध्यमातून त्याच्यावर दबाव टाकला जातो. या ठिकाणी मला वाटतं या भांडवलशाही विचारधारेमुळे जनतेचं नुकसान होत आहे, तरुणांचं नुकसान होतं आहे, आणि येणाऱ्या पिढीला याचे परिणाम भोगावे लागतील. आणि जर आपल्याला हे परिणाम भोगावे लागू नये असं वाटत असेल तर पुढील काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून समाजवादी विचारधारेचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले पाहिजे. आणि समाजवादी विचारधारेची या ठिकाणी जर सत्ता आली तर निश्चितपणे पुढील काळामध्ये आपल्या पुढील पिढीसाठी एक दिलासा त्या ठिकाणी ठरेल. अर्थात उमेदवार निवडून आले पाहिजेत असं तुम्ही आता नुकतंच वक्तव्य केलं. सध्या आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आता एक अजित पवार गटांना, तो पक्ष असू द्यात किंवा चिन्ह असू द्यात, त्यांच्याकडे अधिकृतरित्या आहे. सध्या आपल्या पक्षाची तशी बघायला गेले तर काही चिन्ह, आणि आता सध्या ती लढाई जी आहे ती सुरू आहे. आणि आता मुलाखतीमध्ये सुद्धा असं दिसून आलं की जी सध्याची पक्षाची वाटचाल आहे त्याच्यावरती
तुम्हाला सुद्धा थोडं मागे पुढे तुमचे सुद्धा विचार समजत आहेत की तुम्हाला सुद्धा पटतायत नाही पटतायत, अशातले थोडेसे ते गंभीर प्रश्न बरेच निर्माण होतात. परंतु मला एक सांगा की आता या पुढच्या काळामध्ये तुमची स्वतःची वैयक्तिक भूमिका जी आहे, कारण की तुम्ही सुद्धा आता ज्या पक्षासोबत आहात किंवा तुम्ही ज्या राजकीय नेत्यांसोबत आहात त्यांच्यासोबत योग्य पद्धतीने तुम्ही आहात नाही आहात असा संभ्रम वाटतोय. सो कशा पद्धतीनं तुमची स्वतःची वैयक्तिक भूमिका असणार आहे, का पक्षासोबत राहणार आहात का काय, म्हणजे काय वैयक्तिक? ते बघा, पक्ष आता तरी या क्षणी मी राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचा शहराध्यक्ष आहे आणि त्या पद्धतीने शहरातील जनतेची कामं करणं. मुळात काय माहिती आहे का, राजकीय पक्ष हे समाजसेवेचं माध्यम म्हणून आपण पाहत असतो आणि सत्ता देखील मला वाटतं निश्चितपणे समाजसेवेचं माध्यम म्हणूनच पाहिला पाहिजे आणि मुळात सत्तेवर येणं हा प्रयत्न निश्चितपणे असतो. मी कुळगाव बदलापूर शहरातला एक सुज्ञ नागरिक म्हणून मला निश्चितपणे राजकीय क्षेत्रामध्ये काम करायची आवड आहे. राजकीय क्षेत्रामध्ये निश्चितपणे मी राहील हे तर निश्चितच आहे, परंतु पुढील काळामध्ये ह्या ज्या सगळ्या धक्काबुक्की चालू आहे, पक्ष फुटत आहेत, वेगवेगळ्या पक्षाकडे वेगवेगळे लोक जात आहेत, चिन्ह जात आहेत, हे सर्व चालू आहे, नवीन चिन्ह येत आहेत. ह्या माध्यमातून कितीही अडचणी जरी असल्या तरी कुळगाव बदलापूर शहरातील एक सुशिक्षित नागरिक म्हणून, त्यानंतर एक यशस्वी उद्योजक म्हणून एक शहराकडे आम्ही एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय. कारण शहरातील नागरिकांच्या बद्दल आम्ही ज्या शहरात वाढलो, गेले 4-5 पिढ्या ज्या शहरात राहिलो, तर त्या शहरातील नागरिकांविषयी आमची जी भावना आहे तर त्या भावनेच्या माध्यमातून पुढील काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये येऊन जनतेचे प्रश्न सोडवणं याला प्राधान्य राहील आणि पुढील काळात निश्चितपणे एक चांगला विचार घेऊन राजकीय क्षेत्रात काम करून आणि सत्तेच्या माध्यमातून एक जनतेची सेवा करणं हा दृष्टिकोन माझा कायम राहील, एवढंच या क्षणी मी तुम्हाला सांगू शकतो. अर्थात तर आजची ही मुलाखत तुम्ही जी पाहिली, एक बदलापूर शहराचं राजकीय नेतृत्व म्हणून काही नावं पुढे येतात, त्यामधलं एक नाव शैलेश वडनेरे यांचंसुद्धा आहेच आणि त्यांची भूमिका आता भविष्यात काय असेल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की या मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्यासुद्धा एक लक्षात आलंच असणार आहे की या पुढे भविष्यात पक्ष कोणताही असू दे, परंतु सर्वसामान्यांसाठी काम करायचं या ठिकाणी नेतृत्व जे आहे ते करत यापुढे सुद्धा राहणार असल्याचं वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आता पुढील भविष्यात कशा पद्धतीनं राजकीय वातावरण बदलापुरातलं बदलतंय का कशा पद्धतीनं या ठिकाणी आगामी लोकसभा निवडणुका असू द्यात, आगामी विधानसभा निवडणुका असू द्यात, यावरती प्रत्येक पक्ष म्हणजे तो कोणताही पक्ष असू द्या, सत्ताधारी असू द्यात किंवा इतर पक्ष असू द्यात, स्वतःचं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कशा पद्धतीनं काम करतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थात या आजच्या चर्चासत्रामध्ये, विशेष चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत बदलापुरातील एक चांगलं राजकीय नेतृत्व ज्याला आपण म्हणू शकतो शैलेश वडनेरे यांची उपस्थिती होती. सर धन्यवाद, तुम्ही वेळ दिला आणि सध्याच्या राजकीय घडामोडी ज्या सुरू आहेत, कोणतेही असू द्या, गोळीबार असू द्यात किंवा पक्ष बदलणं असू द्यात किंवा तुमची स्वतःची भूमिका, आमदार खासदार, अशा विविध विषयांवरती खरं तर आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून आपण चर्चा केली. तुम्ही वेळ दिलात आणि सर्वसामान्यांमध्ये तुमची भूमिका जी आहे ती स्पष्ट करण्याचा आणि तुमचे मत काय आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला, याबद्दल आभारी आहोत. धन्यवाद.